स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। हा, काय जाऊन आलीस? अवंतिकाला भेटून आलीस? हो, सकाळीच आले जाऊन. ऑफिसलाच जायला निघाली होती. काय म्हणते? काय म्हणणार हो, खूप अस्वस्थ वाटली. काय तिच्या नशिबात कोणास ठाऊक बाई. ते ऑफिसचं टेन्शन अजून संपलेलं नाही का? ऑफिसचं तर टेन्शन आहेच, त्याच्यात पुन्हा सौरभ. का त्याने काही त्रास दिला परत? त्रास कसला देतोय तो? त्रास वगैरे काही नाही देत, पण त्याची उपस्थिती सुद्धा हिला नकोशी होते ना. नको तोच माणूस नेमका समोर येतो. त्याला आपण आता काय करणार? कसं आहे सुलभा, एखाद्या माणसाला आपण घटस्फोट घेऊन संसारातून दूर करू शकतो, पण आयुष्यातून दूर करू शकत नाही ना. आणि मग तो माणूस जिवंत आहे म्हटल्यावर तो दिसणार, आजूबाजूला वावरणार. हो ना. आणि काय आर्यला भेटायला येतो ना, त्याच्या रूपाने तर काय हिच्या आयुष्यात कायद्याने ढवळाढवळ करायची परवानगी दिली आहे त्याला. ही उगाच त्याला बघूनच अपसेट होते. काय करणार आता त्याला? काय घरी आहे असं आणि ऑफिसमध्ये तो शनी. नशीबच लागतं त्याला. ऑफिसमधला बॉस चांगलं असणं, बरोबरची माणसं चांगलं असणं खरंच नशीब लागतं, नाही तर काम करणं अवघडून बसतं. खरे हो. तरी अवंती आपल्या परीने अगदी बरोबर वागते. ऑफिसमध्ये वेळेवर जाते, आपलं काम चोख करते, पण तरी प्रॉब्लेम आहेच. मलाही तसंच वाटतं. त्या ऑफिसच्या प्रकरणात तिची काही चूक नसावी खरं तर. हो ना, पण बॉसनी हिलाच धारेवर धरलं ना. बघ म्हणा, फार त्रास होत असेल तर सरळ राजीनामा देऊन मोकळी हो. आपण समर्थ आहोत. तिला पटलं पाहिजे ना, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय ना तिला. कशी सोडेल नोकरी? थांब, तिला फोन करतो, कळेल तर काय झालंय ते. हा, काय काय झोपली होतीस का? नाही नाही, सहज फोन केला होता. नाही नाही, ते ऑफिसचं काय झालं ते विचारायचं होतं ना. मिटलं? गुड. नाही नाही, माझी खात्री होतीच. नाही नाही, त्यासाठीच फोन केला होता. ओके बेटा, झोप आता. गुड नाईट. अच्छा. काय झालं? काय व्हायचंय, तिची काहीही चूक नव्हती. बॉसला कळलं, मिटलं प्रकरण. चला, बरं झालं बाई, एक काळजी गेली. आपण उगीच काळजी करतो. माझी खात्री आहे, अवंतिका चुकीचं वागणं शक्यच नाही. आणि ज्या माणसाचं काही चुकत नसतं ना, त्याच्या बाबतीत काही वाईट घडणं शक्यच नाही. बरं झालं बाई, एक टेन्शन संपलं. झोप आता. काय रे अमोल, तयार नाही झालास? कोर्टात नाही जायचंय? नाही ग, सौरभ येणार आहे, त्याचीच वाट बघतोय. मग काय ठरलंय? इथंच फ्लॅट घेतोय? हो, बहुतेक. म्हणजे त्याच्यात चौकशीसाठी जाणार आहे. अमोल, एक विचारू? म्हणजे सौरभच्या मनात नक्की काय चाललंय? आय मीन, बऱ्याच दिवसापासून मला हा प्रश्न पडलाय की ते इतके सौम्य कसे झाले. कदाचित जबाबदारीची जाणीव झाली असेल त्याला, आणि त्याप्रमाणे ती पार पाडायचा प्रयत्न करत असेल. आणि म्हणूनच आर्यच्या नावाने एक नवीन प्रोजेक्ट सुरू केला त्याने.
त्यामुळेच त्यांची इथे येण्याची फ्रिक्वेन्सी पण वाढली आहे. आणि आता तर इथंच फ्लॅट घेण्याचं म्हणतायत. हम्म. त्यांचा काय पुन्हा अवंतिकाशी पॅचअप वगैरे करण्याचा विचार नाहीये ना? काय कळायला मार्ग नाही आहे. सौरभ भाऊजी म्हणजे एक गूढ कोडच आहे. पहिल्या अंकाच्या शेवटी हिरोईनला कळतं की हिरो तिच्या प्रेमात पडला आणि मग दुसरा अंक लव्ह ट्रॅक. मजा येईल नाही काम करायला. अरे आणि तू समीर, कुठे लक्ष आहे तुझं? काय म्हणत काय तू? अरे मी नाटकाविषयी बोलतेय, तुझं लक्ष कुठे आहे? सॉरी रे मॅम, मी जरा वेगळ्याच टेन्शन मध्ये आहे. काय झालं? तब्येत बरी नाहीये तुझी? नाही तब्येतीचं काय नाही. मग तुला सांगून काय उपयोग आहे का रे मॅम? माझी टेन्शन तशीच राहणार आहे. अरे मी तुझी चांगली मैत्रीण आहे. आपण एकमेकांचे प्रॉब्लेम एकमेकांना सांगायला नकोत का? मदत करायला नको का? आता माझंच बघ ना, दौऱ्यावर जायचा माझाही प्रॉब्लेम होता ना, तेव्हा तू घरी आलास आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह केलास ना. कदाचित मीही तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकेन. हे बघ, तू मला तुझा प्रॉब्लेम नाही सांगितलास तर मला कसा कळेल? रे मग तुला सांगून तुझा मूड कशाला खराब करू? माझं नेहमीच झालंय आता. इतक्या मेहनतीने आपण कामं करतो, पैसे नको द्यायला वेळेवरती. प्रोडक्शन हाऊसकडे फोन केला तर सांगतात 3 महिन्यात पैसे मिळतील. 3 महिने मला एकही चेक मिळाला नाही रे मग. अच्छा, म्हणजे तुझा पैशाचा प्रॉब्लेम आहे. अगं पैशाशिवाय कसं सर्वाइव्ह करायचं माणसाने? एक तर सासऱ्यांकडनं पैसे घेतले, त्याच्यामुळे त्यांच्याकडे पैसे मागता येत नाही. घरी खूप भांडणं होतात ग याच्यामुळे. मला तर घरी जावंसच वाटत नाही. लाजा कशा वाटत नाही त्या लोकांना पैसे अडकवून ठेवायला? एनिवेज चेक द्यायचे असतात ना, मग ते वेळेवर द्यायला काय हरकत आहे? शे. आणि नेहमीच झालं या सगळ्यांचं. त्यांना फोन केला, पैसे म्हणून सांगितले की भेटायला बोलवतं. आपले प्रॉब्लेम सांगितले की सहानुभूती दाखवतात. पैसे देत नाहीत वेळ. अरे 3 महिने म्हणजे काय झालं? कसं सर्वाइव्ह करायचं माणसाने? नेहमीच झालं. मला तर जाम कंटाळा आलाय सगळ्याचा. समीर, मी तुला मदत केलेली चालेल? म्हणजे तुला आवडेल? काय रे? अण्णा, बैस बैस बैस. तुला काय बोलायचं होतं का माझ्याशी? हा? हो, म्हणजे जरा सिद्धार्थ, अरे घडा घडा बोलायला शिक. तसं घुम्यासारखं बसून नको राहूस. अण्णा, म्हणजे मी बोलतो, पण मी बोलल्यावर तुम्ही रागवता वगैरे. पण ठीक आहे, बोल. काय काम होतं? अण्णा, मला माझ्या बिझनेससाठी पैसे पाहिजे होते. तुम्ही जरा शशांकशी बोला ना. मी शशांकशी बोलायचं? हो. नाही, मी नाही बोलणार. मी काय म्हणून बोलायचं? माझ्यासाठी, माझ्या बिझनेससाठी. तू कुणाशी आणि काय बिझनेस करतोस ते मला चांगलं माहिती आहे. पण मी बिझनेसच करतोय ना, काय वाईट तर करत नाहीये ना. पण हे सगळे धंदे माझ्या तत्वात न बसणारे आहेत. अण्णा, शशांक सुद्धा बरेचदा आपल्या तत्वांविरुद्ध जाऊन कॉम्प्रोमाइज करतो, आणि तुम्ही त्याला मात्र काही बोलत नाही. त्याच्याशी तर मी बोलायचं सोडून दिलंय. पण तूही तसं करावंस हे मला अजिबात पटत नाही. पण का करू नये? सांगितलं ना नाही म्हणून. पण का? माझ्या बाबतीतच असं का? त्यांनी, शशांकने काय केलं तुम्हाला चालतं? मी काही हालचाल करायला लागलो की तुम्ही तुमची तत्व आडवी येतात. अण्णा, तुम्ही मला सावत्र मुलासारखं वागवता. तसं काही एक नाहीये. तसंच आहे, तसंच आहे. अण्णा, तुम्ही माझ्यावर, माझ्या कामावर कधीही विश्वास ठेवला नाही. तुमची तत्व, तुमचे आदर्श
एक आदर्श शिक्षक म्हणून घेण्यातच तुम्हाला जास्त धन्यता वाटली. आणि बाप म्हणून तुम्ही अयशस्वी ठरलात अण्णा. सिद्धार्थ, खबरदार एक शब्द सुद्धा बोलशील तर. तू मुख दुर्बळ म्हणून तोंड बंद ठेवतोस ना, तेच बरं असतं. जेव्हा तोंड उघडतोस ना तेव्हा अशी गरळ ओळखतोस. लाज वाटते मला मुलगा म्हणून घ्यायची. आधी आपण काय आदर्श आहोत ते पाहावं, मग त्यांच्या आदर्शाबद्दल बोलायचं. झालं तुझं बोलून. बरोबर आहे, आम्ही धाकटे ते नकटेच ना. साडेसहा, फक्त 6:30. आजचा दिवस तर गेला. पिक्चर बोर होता, पण जाण्याशिवाय इलाजच नव्हता. काय केलं असतं मी दिवसभर? काही काम असेल तर त्यात तरी दिवस जातो. ज्या दिवशी काम नसेल तेव्हा काय करायचं? उठल्यानंतर दिवस अंगावर येतो. काय करावं ते सुचतच नाही. हे सगळं दीमुळे झालंय. ते दोघं तिथं मजेत आहेत आणि मी इथे एकटी पडले. मीच काय पाप केलंय? तिने तरी किती स्वार्थीपणा करावा. आपली बहीण काय करते, कशी आहे याची काळजीच नाहीये तिला. ते काही नाही, काहीतरी कारणानं ती आणि अनिशला इथं माझ्यासोबत बोलवलंच पाहिजे. नाहीतर मीच राहिले तिकडे जाऊन तर. सलील, काय करतोयस? काय करतोयस? अरे काय करतोयस? अगं काम चालू आहे ग बाई. घरी पण काय रे काम? कधीतरी बायकोशी बोल ना. हे बघ रीमा, मार्च महिना संपला ना तरी माझे अजून अकाउंट सेटल झाले नाही. तेच सगळे करत बसलोय. ते नंतर करशील रे. आणि सारखं काय काम काम? तब्येतीकडे लक्ष दे. नुसतं बिझी बिझी बिझी. अरे बिझी कोण आहे? मी आहे का तू? काय रे? हा बोला राणी सरकार, काय म्हणताय? कसं चाललंय करिअर? चाललंय. बऱ्याच लोकांचे फोन येतात कामासाठी, पण आता नको वाटतं. अगं जमेल तेवढं करत जा ना. आपण काय पैसा करता काम करत नाही. तुला समाधान मिळावं म्हणून तर आपण काम करतोय. आणि तुमच्या फील्डमध्ये जितके तुम्ही कष्ट घेता ना त्याच्या तुलनेत तुम्हाला पैसा कमीच मिळतो. हो, हे मात्र खरं आहे. पैसा तसा कमीच मिळतो. आपलं ठीक आहे रे, पण माझ्या फील्डमध्ये अशी कितीतरी चांगली चांगली लोक आहेत ज्यांना पैशाचा प्रॉब्लेम आहे. आता हेच बघ ना, समीरला सुद्धा पैशाचा प्रॉब्लेम आलाय. इतके कष्ट करतो पण तरी सुद्धा तो अडचणीत आहे. आपण त्याला मदत करायची का रे? सलील, काय म्हणतेय मी? काय कशाचं? अरे समीरला 10,000 रुपयाची गरज आहे, तर मग आपण त्याला देऊया का? म्हणजे पुढच्या महिन्यात त्याला जेव्हा चेक मिळेल ना तेव्हा तो परत देईल आपल्याला. झालं तुझं बोलून. आता ऐक, आपण कोणाच्याही पैशा विषयाच्या भानगडीत पडायचं नाही एवढंच मला कळतं. अँड दॅट्स ऑल. आसावरी, काय रे? हे आसावरी. अगं जा,
बघ तू कशाला हाका मारतोय. नाही थांबा, हिचं आवरू दे जरा, हिची आंघोळ झाली की मग जाते. तिचं मी करते. जा जा जा, त्याला उशीर होत असेल. जा 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 बेटा जा. चल चल चल. आसावरी, काय काय झालं? काय 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 झालं? माझं पाकिट कुठे आहे? रुमाल कुठे आहे? सगळं काढून ठेवले अनिश. काढून ठेवलंय? मग मला कसं सापडत नाही? दाखव अरे बघूया. असं काय अनिश, सगळं पुढ्यात ठेवलंय तुझ्या. अरे हो. अरे हो, मी इतिशाची तयारी करत होते, सोडून आले अर्धवट. अगं नाही, काय माहितीये ना, तू आल्याशिवाय मला गोष्टी सापडत नाही, त्याला मी काय करू? हो का? चला निघा आता ऑफिस. ऐक ऐक ऐक, मी काय म्हणतो की 5 मिनिटं थांब ना. नाही नको, मला कामं पडली आहेत खूप. अगं तुला माहितीये कामं पडले ते. तू 5 जा. minutes. नाही अनिश, Just अनिश, before going to जा. office, नाही. come. उशीर होतोय. हा समीर. रीमा, रीमा, तू नाही रीमा, तू म्हणाली होतीस ना मला मदत करशील म्हणून त्या दिवशी. हो म्हणाले होते, पण तू काहीच बोलला नाहीस म्हणून. रीमा, ऍक्च्युली आय एम सॉरी, मी तुला त्रास देतोय, पण मी तुला कसं सांगू रीमा, मी खूप म्हणजे खरंच खूप अडचणीत आहे. आणि बाहेर मी कोणाशी बोलू शकत नाही ना रीमा. माझ्या जवळची अशी तूच एक मैत्रीण आहेस. आय एम सॉरी रीमा, मी तुला त्रास देतोय, पण मी खरंच खूप अडचणीत आहे. ट्राय टू अंडरस्टँड मी. रीमा, मला मदत करू शकशील तू प्लीज? हो म्हणजे कसं सांगू याला, नाहीतरी कसं म्हणायचं, एवढं रिक्वेस्ट करतोय तर. हे बघ रीमा, तू बोलत का नाहीयेस? बघ म्हणजे तुला जर ऑकवर्ड होत असेल नाही सांगायला तर नो प्रॉब्लेम, म्हणजे तू काही टेन्शन घेऊ नकोस. नाही नाही काही नाही. मी विचार करत होते की कसे अरेंज करू. तुला कधी हवेत? मला खरं तर लगेच हवेत रीमा, ॲज अर्ली ॲज पॉसिबल. खूप अडचणीत आहे. ठीक आहे, मी काहीतरी व्यवस्था करते. थँक्यू रीमा, थँक्स अ लॉट. मी लगेच परत करेन पैसे, तू काळजी करू नकोस. ते नंतर बघूया रे, मी आधी व्यवस्था तर करते पैशाची. थँक्स रीमा. बाय. त्याला पैसे देईन म्हटलंय, पण सलील काय म्हणेल? राहू दे, समजावेल मी त्याला नंतर. सांग रे पटकन, काय बातमी आहे? किती ताणून धरशील रे? देवी, जुईचा रिझल्ट आलाय. मग काय रिझल्ट जुईचा? सांग ना. आता कसं सांगू, A ग्रेड मिळाली. काय रे दादा? अरे कम 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 माय स्वीट हार्ट, कम. तुझा रिझल्ट आला बघ. बघ बघ बघ, ये तुला A ग्रेड मिळाली. नॉट हॅपी? तुला आनंद नाही झाला? अरे जुई, मायण्णा, इतक्या दिवसांनी छान बातमी मिळाली, आपण नक्कीच ही सेलिब्रेट करायला हवी. काय दादा? वाढदिवसाला सुद्धा ती इथे नव्हती. हो ना. आपण खरंच छान आनंदात साजरा करूयाचा रिझल्ट. दादा, आपण तिला रात्री ना सरप्राईज देऊया. हे बघ, रात्री अंधार झाला ना की तिच्यासाठी एक मोठा केक आणूया, कॅन्डल लावूया आणि अंधारामध्ये तिला थोडंसं घाबरवून ना इथपर्यंत घेऊन येऊया आणि एकदम सरप्राईज देऊया. कशी वाटली आयडिया? चालेल चालेल. पूनम हियर. पूनम, तुम्हाला जुईचा रिझल्ट कळला असेलच.
त्याच्याचसाठी तर फोन केला होता. अँड यू नो रिचा, नेरुरकर्स आर थ्रोइंग अ बिग पार्टी ऑन द ओकेजन. व्हॉट? अ पार्टी? तयारी तर जोरात चालली आहे. ऑफकोर्स हे सगळं मला वगळून चाललंय. What nonsense! How can these people take the liberty of throwing a party for my daughter? काय समजतात का हे लोक स्वतःला? हीच तर नेरुरकरांची स्ट्रॅटेजी आहे. अँड यू नो रिचा, इट्स गॉना बी द सरप्राईज पार्टी फॉर जुई. Surprise party. I think it is high time I gave the Nerurkars a big surprise.